आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416-416. कस्टमर केअर नंबर 99-22-86-45-45. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. वाईत धर्मवीर शंभूराजांना अभिवादन. हजारोंच्या उपस्थितीत शिस्तबद्ध मुख पदयात्रेने शहर भारावले. बलिदान मासाची भावपूर्ण सांगता, दिव्य ज्योत आणि भगव्या ध्वजासह शिवशौर्याचा जागर, युवतींचा लक्षणीय सहभाग. धर्मासाठी देह अर्पण करूनही स्वाभिमान न झुकवणाऱ्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाची सांगता वाई शहरात अत्यंत भावपूर्ण वातावरणात करण्यात आली. ब्राह्मणशाही चौक येथे झालेल्या या कार्यक्रमात हजारो धारकऱ्यांनी सहभाग नोंदवत शिवपुत्राला अभिवादन केले. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वाई तालुक्याच्या वतीने भव्य मुखपदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जळतील आमची शरीरे पण स्वधर्म आणि स्वराज्य कधीही सोडणार नाही या विचाराने प्रेरित होऊन हजारो शिवभक्त या पदयात्रेत सहभागी झाले. सकाळी 7 वाजल्यापासून ब्राह्मणशाही चौक येथे छत्रपती संभाजी महाराजांची भव्य मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. दिवसभर नागरिकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले. सायंकाळी प्रेरणा मंत्राने पदयात्रेला प्रारंभ झाला. पदयात्रेच्या अग्रभागी भगवा ध्वज आणि वडू बुद्रुक येथील समाधीस्थळावरून आणलेली दिव्य ज्योत प्रज्वलित करण्यात आली होती. त्यामागे युवती, धारकरी, युवकांची फळी आणि शेवटी फुलांनी सजवलेल्या रथात विराजमान असलेली शंभूराजांची मूर्ती असा भव्य सोहळा होता. या दृश्याने वाईकरांच्या भावना दाटून आल्या. ब्राह्मणशाही चौकातून सुरू झालेली पदयात्रा शहरातील विविध मार्गावरून पुन्हा चौकात येऊन विसर्जित झाली. संपूर्ण पदयात्रा शांतता आणि शिस्तीचे उत्कृष्ट उदाहरण ठरली. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. पदयात्रेनंतर ज्येष्ठ धारकरी सुनील बापू लाड यांनी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान या विषयावर मार्गदर्शन केले. 1 फेब्रुवारी 1689 रोजी झालेल्या फितुरीपासून ते 11 मार्च 1689 रोजीच्या बलिदानापर्यंतच्या 40 दिवसांच्या शौर्यगाथेचे त्यांनी प्रभावी वर्णन केले. महाराजांनी सोसलेल्या यातना हा इतिहास नसून स्वाभिमानाचा ज्वाज्वल्य संदेश आहे असे त्यांनी नमूद केले. शेवटी ध्येय मंत्राने बलिदान मासाची सांगता करण्यात आली. वाई शहरात या पदयात्रेमुळे शिवशौर्याचा जागर अनुभवायला मिळाला. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.